इकडे एमसीक्यू दिले मल्टिपल चॉईस क्वेश्चन. याच्यामधून आपल्याला ओळखायचंय की पायथोगोरियन ट्रिपलेट कोणतं आहे ते ओळखायचंय. तर पायथोगोरियन ट्रिपलेट काय असतं ते आपण ऑलरेडी डिस्कस केले ते व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आणि समजलं पण आहे. ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. ओके, इकडे आपल्याला 4 ऑप्शन दिले आणि ओळखायचं कोणतं पायथोगोरियन ट्रिपलेट आहे. आता फर्स्ट बघा काय ते 1 5 10. 1 5 10 आपल्याला पायथोगोरियन ट्रिपलेटसाठी आपण काय करतो, मोठ्या नंबरचं स्क्वेअर करतो म्हणजे 10चं स्क्वेअर करणार आणि बाकी जे दोन आहेत 1 आणि 5 त्यांचं स्क्वेअरचं सम करणार आहोत म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. आणि जर हे इक्वल आलं तर पायथोगोरियन ट्रिपलेट आहे, नाही तर ते पायथोगोरियन ट्रिपलेट नाही. आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करून बघायचं नाही रफ मध्ये. फक्त 10चं स्क्वेअर किती आपल्याला माहिती आहे 100. 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 5 स्क्वेअर 25 म्हणजे 1 प्लस 25 किती 26. इक्वल आहे का नाही म्हणजे पायथोगोरियन ट्रिपलेट नाही. ओके, नेक्स्ट 3 4 5. ओके, मोठा नंबर आहे 5. 5चं स्क्वेअर आणि दुसरं 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर चेक करायचंय. 5चं स्क्वेअर 25. 3चं स्क्वेअर आहे 9. 4चं स्क्वेअर आहे 16. ऍड केल्याने येणार आहे 9 प्लस 16 म्हणजे 25. इक्वल आहे म्हणजे पायथोगोरियन ट्रिपलेट आहे. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन आपल्याला समजलं कोणतं आहे ते आहे बी. पण बाकीचं दोन बघून घेऊया जरा. ओके, 2 2 2 होऊ शकत नाही कारण तिन्ही सेम होऊ शकत नाही, वेगळेच नंबर पाहिजेत. ओके, बघूया म्हणजे 2चं स्क्वेअर करणार आपण आणि नंतर जे बाकीचे उरले 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर केलं तर 2चं स्क्वेअर आहे 4. नंतर 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजे 4 प्लस 4 ते आहे 8. इक्वल आहे का नाही, शक्यताच नाही म्हणजे हे पायथोगोरियन ट्रिपलेट नाही. लास्ट बघून आपल्याला समजेल 5 5 2 दोन संख्या सेम होऊ शकत नाही पायथोगोरियन ट्रिपलेट मध्ये. म्हणजे 5चं स्क्वेअर आपण करूया, नंतर दुसरं 5 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर करूया. 5चं स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 25. 5 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजे 25 प्लस 4 29. इक्वल आहे का नाही म्हणजे इकडे आपल्याला समजलं पायथोगोरियन ट्रिपलेट कोणतं आहे ते आहे ऑप्शन बी. ते आहे करेक्ट उत्तर. म्हणजे इकडे उत्तर फक्त लिहायचं काय, करेक्ट ऑप्शन बी 3, 4, 5. अजून एक एमसीक्यू सोडूया. चला तुम्ही बघा काय दिलंय. इकडे सांगितलंय आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अ पायथोगोरियन ट्रिपलेट. म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन दिलेत. ओके, आणि ओळखायचंय पायथोगोरियन ट्रिपलेट आहे का. पण इकडे नंबर्स कसं दिले बघा, डेट फॉर्म मध्ये आहे. म्हणजे तिकडे नंबर बघा 15 0 8 17 म्हणजे हे 3 संख्या आहेत. याच्यातलं मोठं कोणतं 17. 17चं स्क्वेअर करून बघा. ओके, आपल्याला माहित आहे 17चं स्क्वेअर आहे 289. नंतर 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर 15 स्क्वेअर किती 225. 8 स्क्वेअर किती 64. ऍड करा किती आलं 289. इक्वल आलं म्हणजे आपल्याला समजलं फर्स्ट ऑप्शनच करेक्ट आहे. व्हेरी गुड. बाकीचं ऑप्शन फक्त बघून घेऊया. काय इकडे 16 0 8 16 होऊ शकत नाही कारण दोन संख्या सेम आहे. ट्रिपलेट मध्ये असं नाही होऊ शकत. 16चं स्क्वेअर केलं 8 स्क्वेअर प्लस 16 स्क्वेअर ऍड करून बघूया. चला बघा काय ते 16चं स्क्वेअर आहे 256. 8 स्क्वेअर आहे 64. 16 स्क्वेअर आहे 256. ऍड केल्याने काय मिळतं 320. सेम आहे का नाही म्हणजे पायथोगोरियन ट्रिपलेट नाही. थर्ड 3 5 17. 17चं स्क्वेअर आपल्याला माहित आहे. नंतर करायचं 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. 17चं स्क्वेअर किती 289. 3 स्क्वेअर किती 9. 5 स्क्वेअर किती 25. ऍड केल्याने काय येतं 34. इक्वल आहे का नाही म्हणजे पायथोगोरियन ट्रिपलेट नाही. लास्ट वन 4 9 15. 15चं स्क्वेअर करूया आणि 4 स्क्वेअर आणि 9 स्क्वेअर ऍड करूया. 15चं स्क्वेअर आहे 225. 4चं स्क्वेअर आहे 16. 9चं स्क्वेअर आहे 81. ऍड केल्याने आपल्याला मिळतंय 97. इक्वल आहे का नाही म्हणजे आपल्याला स्टार्टिंगलाच इकडे समजलं आपलं करेक्ट ऑप्शन आहे जे फर्स्ट ऑप्शन आहे ते ए. म्हणजे आपण इकडे उत्तर काय लिहिणार A 15/08/17. तुम्हाला हे समजलं आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. प्रॅक्टिस सेट सिमिलॅरिटीचं 1.3 साठी इकडे क्लिक करा. 1.4 साठी इकडे क्लिक करा. मी तुम्हाला भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट बरोबर. तोपर्यंत स्माइल करत राहा, शेअर करत राहा, शिकत राहा.